मित्रांनो, SIP करून तुम्ही कधी श्रीमंत होऊ शकणार नाही. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. SIP करून तुम्ही कधीही श्रीमंत होऊ शकणार नाही, कारण की हे मी नाही बोलत आहे, हा डेटा बोलतोय. फॉर एक्झाम्पल 10,000ची SIP तुम्ही चालू केली म्युच्युअल फंडमध्ये, तर पहिल्या 7 वर्षामध्ये तुम्ही 17 लाख रुपयाचा कॉर्पस क्रिएट करतात. याच्यामध्ये तुमचा जो गेन आहे तो आहे 8.5 लाख रुपयाचा. अजून ही SIP तुम्ही पुढे 7 वर्ष चालू ठेवली तर तुम्ही 45 लाखाच्या कॉर्पस पर्यंत जाता. याच्यामध्ये तुमचा प्रॉफिट आहे तो 29 लाख रुपये. आणि हीच SIP अजून 7 वर्ष चालू ठेवली, म्हणजे तुम्ही 21 वर्ष जर सातत्य ठेवलं तर तुम्ही 1.26 CRच्या म्हणजे 1.25 करोडच्या कॉर्पस पर्यंत पोहोचता आणि त्याच्यामध्ये तुमचा प्रॉफिट जो आहे तो 1 करोडचा आहे. त्यामुळे जर तुम्ही बघाल तर जो मोठा गेन झालाय किंवा मोठी जी तुमची ॲसेटमध्ये इन्क्रीज झालाय तो शेवटच्या 7 वर्षात झालाय. पण डेटा हा सांगतो की आपण तेवढे वर्ष थांबतच नाही, 21 वर्ष. त्यामुळे जर तुम्ही SIP सुरू केली असेल तर ती तुम्हाला लॉंग टर्म चालू ठेवायला लागेल, कारण की पहिल्या 7 वर्षामध्ये तुमचा जो कॉर्पस आहे 1.25 करोडचा, त्याच्यातलं 9%च वेल्थ तुम्ही क्रिएट केली. दुसऱ्या 7 वर्षामध्ये तुम्ही 20% वेल्थ क्रिएट करली आणि ॲक्च्युअलमध्ये 71% वेल्थ जी आहे ती आपण शेवटच्या 7 वर्षात क्रिएट करतो. त्यामुळे तुम्हाला जर SIP चालू केली तर ती लॉंग टर्मसाठीच चालू ठेवावी लागेल. त्यावेळेसच तुम्ही SIPची जादू ओळखाल आणि म्युच्युअल फंडची जादू ओळखाल. कंपाऊंडिंगची काय मॅजिक असते ती तुम्हाला कळेल. म्हणून तुम्हाला सांगतो की जर SIP केली तर ती लॉंग टर्मसाठी करा, नाहीतर नका करू. तुम्हालाही असं वाटेल की SIP मधून पैसे नाही बनत. त्यामुळे तुम्हाला पण जर लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट सुरू करायची असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. थँक्यू. Disclaimer. Mutual funds are subject to market risk. Please read the offer document carefully.